मनोज जरांगे आणि रावसाहेब दानवे यांच्या पराभवाचा काहीच संबंध नाही. ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची प्रतिक्रिया. दलित आणि मुस्लिम समाज भाजपाच्या विरोधात असल्याने रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. दानवे यांच्या पराभवाचं श्रेय दलित आणि मुस्लिम समाजाला गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मीच केली असं जरांगे यांचं म्हणणं चुकीचं आहे. वाघमारे. जालन्यात जरांगे फॅक्टर चालला हे लोकांनी म्हटलं पाहिजे. जरांगे फॅक्टर चालला हे स्वतःच जरांगे यांनी म्हणणं चुकीचं आहे. वाघमारे. मनोज जरांगे आणि रावसाहेब दानवे यांच्या पराभवाचा काहीच संबंध नसल्याची प्रतिक्रिया ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी दिनांक 4 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान औरंगाबाद चौफुली औरंगाबाद इथं दिली आहे. दलित आणि मुस्लिम समाज भाजपाच्या विरोधात असल्याने रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला असं वाघमारे म्हणाले. दानवे यांच्या पराभवाचं श्रेय दलित आणि मुस्लिम समाजाला गेलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट मीच केली असं जरांगे यांचं म्हणणं चुकीचं असल्याचं देखील वाघमारे यांनी म्हटलंय. जालन्यात जरांगे फॅक्टर चालला हे लोकांनी म्हणलं पाहिजे. जरांगे फॅक्टर चालला हे स्वतः जरांगे यांनी म्हणणं चुकीचं असल्याचं सांगत वाघमारे यांनी मनोज जरांगे यांचे कान टोकले. मला सांगा, जे रावसाहेब दानवे यांचा पराभव झालेला आहे हा जरांगे पाटलाच्या फॅटमुळे झालेला आहे असं सांगण्यात येत आहे. तो तुमचा तो ओबीसी म्हणून तुमचं काय म्हणणं आहे? जरांगेचा आणि रावसाहेब दानवे यांच्या पराभवाचा कुठलाही संबंध नाही. एकतर जरांगे फॅक्टर चालला असतं तर जरांगे मंगेश साबळेंच्या विरोधात होते. मंगेश साबळेला 100, 200, 500 मतदान पडायला पाहिजे होतं. मंगेश साबळेला 1.5 लाख काहीतरी मतदान पडलेलं मी ऐकतोय. म्हणजे जरांगे तिथं सबसेल फेल गेले. रावसाहेब दानवे यांना पराभूत होण्याचं कारण आणि भाजपची पिछेहाट होण्याचं कारण दलित आणि मुस्लिम भाजपच्या विरोधात होतं, महायुतीच्या विरोधात होतं. त्याचं श्रेय दलित आणि मुस्लिमाला गेलं पाहिजे. कुठंतरी स्वतःकडं प्रत्येक गोष्ट मीच केली म्हणणं हे जरांगेचं चुकीचं आहे. आणि हे लोकांनी म्हटलं पाहिजे. जरांगे फॅक्टर चालला आहे, स्वतः म्हटलं नाही पाहिजे. स्वतः माझीच लाल म्हणून घेणं मला तरी योग्य वाटत नाही.